नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातील रोज घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून राज्याच्या राजकारणातील सर्व घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला मिळतील। नुकत्याच झालेल्या राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निकालात भाजपला सर्वाधिक पसंती मिळाली आणि काही जागेवर स्वतंत्र निवडणूक लढवत तर मुंबईसारख्या मोठ्या महानगरपालिकेत भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र निवडणुकीत पाहायला मिळाली। तर दुसऱ्या बाजूने ठाकरे बंधू एकत्र येत ही निवडणुकी प्रतिष्ठाची बनली। दोन्ही पक्षातील आपापल्या पद्धतीने पूर्ण ताकद लावत प्रचार केला, परंतु निकाल ठाकरे बंधूच्या विरोधात लागला। तर सर्वाधिक जागा ह्या भाजपच्या वाट्याला आल्या, तर 2 नंबरचा शिंदेंची सेना यांनी बाजी मारली। परंतु आता भाजप आणि शिंदे यांच्यामध्ये महापौर आमचा ह्या रस्सीखेच चालू झाली, तर भाजप महापौर पदासाठी अडून आहे। दरम्यान शिंदे यांनी त्यांच्या विजयी नगरसेवकांना मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवलं आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे हे काहीतरी मोठं करतील असं सगळ्यांना वाटत आहे। दरम्यान जर एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटासोबत हात मिळवणी केली तर त्यांच्या नगरसेवकांचा आकडा होत ते बहुमत सिद्ध करत शिंदे आपल्या मर्जीतील महापौर बसवू शकतात आणि उद्धव ठाकरे ही त्यांच्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। कारण एकनाथ शिंदे यांनी ज्या हॉटेलमध्ये नगरसेवक ठेवले त्या हॉटेलला संजय राऊत हे जेवण्याचे निमित्त करून गेले आहेत। दरम्यान अजून त्यांच्या नगरसेवकाची सोबत भेट झालेली नाही, म्हणून अधिकृत माहिती समोर आलेली नाही। पण मराठी मुद्द्यावर आणि बाळासाहेबांच्या विचारावर जर महापौर होणार असेल तर ह्या उद्धव ठाकरे यांचा विरोध नसेल आणि ह्यामुळे उद्धव ठाकरे आपल्या नगरसेवकांचा पाठिंबा ही देतील अशी आशा वर्तवली जात आहे। कारण एकनाथ शिंदे जर भाजपचा दूर गेले तर सर्वाधिक फायदा हा ठाकरेंचा होईल आणि ह्या निवडणुकीत ज्या मराठी मतांचे विभाजन झालं त्याचा पूर्ण फटका हा ठाकरेंना झाला। त्यामुळे भूतकाळाच्या चुका न आठवता समोरील भविष्याचा विचार करता उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्याशी जुळूनच घेतील। कारण ज्या प्रकारे ठाकरेंना मागील विधानसभेला कमी जागा मिळाल्या त्या दोन्ही शिवसेनेच्या विभाजनामुळे आणि समोर निवडणुकीत शिंदे आणि ठाकरे एकत्र येतात तर ठाकरेंच्या जागा झपाट्याने वाढू शकतात। त्यामुळे ठाकरे आणि शिंदे हे महापौराच्या निवडीच्या निमित्ताने एकत्र येऊ शकतात आणि कायमचंही एक होऊ शकतात। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येतील का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजून जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।